Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 50 of chapter number 14 algebraic formula expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 50 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, 3, 4 सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात आपला क्वेश्चन नंबर 2. काय दिलेले आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये? विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 - 1/x. बायनॉमियल म्हणजे काय? येस, आपण अभ्यासलेले आहे. बायनॉमियल म्हणजे काय? दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जर 2 टर्म्स असतील तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला बायनॉमियल असे म्हणतात. सो इथे किती टर्म्स आहेत? 8 - 1/x मध्ये 2 टर्म्स आहेत. 8 ही फर्स्ट टर्म झाली आणि 1/x ही सेकंड टर्म झाली, म्हणून याला बायनॉमियल असं म्हणतात. मग या बायनॉमियलचा स्क्वेअर दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. चला तर मग फाइंड आउट करूयात. सो 8 - 1/x द होल स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हो ना? मग फॉर्म्युला कोणता इथे अप्लाय होणार? येस, व्हेरी गुड. फॉर्म्युला इथे अप्लाय होणार आहे a - b द होल स्क्वेअर इज इक्वल टू, काय आहे फॉर्म्युला? a स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शनचं साइन आहे ना, म्हटल्यावर इथे काय येणार आहे? प्लस की मायनस? व्हेरी गुड. मायनस a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथे a च्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे? 8 आणि b च्या जागी काय राईट करणार आहोत? 1/x. चला तर मग इथे राईट करूयात. हियर a इज इक्वल टू 8 अँड b इज इक्वल टू 1/x. या व्हॅल्यूज आपल्याला या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि आपला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो आता इथे आपण राईट करूयात 8 - 1/x द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय सांगतो? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. a ची व्हॅल्यू इथे आपल्याला आपण घेतलेली आहे क्वेश्चनमध्ये 8, तर b ची व्हॅल्यू आहे 1/x. a च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे 8, तर b च्या जागी राईट करायचं आहे 1/x. आलं लक्षात? चला, सो इथे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये काय आहे? a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोणता स्क्वेअर घ्यावा लागणार आहे? आता a ची काय व्हॅल्यू आहे? 8, म्हटल्यावर इथे आपल्याला राईट करावं लागणार 8 स्क्वेअर मायनस 2ab. सो मायनस 2ab मधील -2 ॲज इट इज राईट करणार. a ची काय व्हॅल्यू आहे? 8, राईट करा 8. b ची काय व्हॅल्यू आहे? 1/x, राईट करूयात 1/x. प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर आहे b स्क्वेअर. b ची काय व्हॅल्यू आहे? 1/x. म्हटल्यावर इथे आपल्याला b चा स्क्वेअर आहे ना, म्हटल्यावर 1/x द होल स्क्वेअर घ्यावा लागणार. हे पहा, अशा प्रकारे 1/x द होल स्क्वेअर. चला आता हे सॉल्व्ह करून घेऊयात. 8 स्क्वेअर म्हणजे काय झालं? 8 चा किती स्क्वेअर आहे? 8 8 जार 64. सो 8 चा स्क्वेअर आहे 64. त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज येणार. आता इथे लक्ष द्या, 2 त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आहे 8, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आहे 1/x. आता इथे कोणतेच साईन नाही आहे या नंबर्सच्या मध्ये, म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचे साईन असते, हे तुम्हाला माहित आहे, ओके नाही? मग आपण काय करूयात, आता मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊयात यांच्यामध्ये आणि हे ब्रॅकेट्स रिमूव्ह करून टाकूयात. सो 2 × 8 × 1/x. त्यानंतर हे प्लसचे साईन ॲज इट इज इथे खाली राईट करणार. आता इथे 1/x द होल स्क्वेअर, याचाच काय अर्थ आहे? हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट होत आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही. म्हणजेच इथे हा जो स्क्वेअर आहे तो या 1चा सुद्धा आहे आणि या xचा सुद्धा आहे. मग यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो 1/x². आणि हे जे ब्रॅकेट आपण टाकलेले आहे ते इथून काढू शकतो. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. पुढच्या स्टेपमध्ये काय येणार? 64 ॲज इट इज येणार. त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज येणार. आता इथे मल्टिप्लिकेशन करून घ्या. हे पहा, 2 × 8 × 1 काय येणार? 2 8 जार 16, 16 1 जार 16. सो 16/x. आता इथे 16/x कसे आले? हे पहा, इथे हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत की नाही? 2 × 8 × 1/x. आता इथे 2 आणि 8 या दोघांनाही कोणताच डिनॉमिनेटर नाहीये. मग ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हे तर तुम्हाला माहिती आहे की नाही? म्हटल्यावर
न्यूमरेटरचं आपण मल्टिप्लिकेशन करत असतो, न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. आलं लक्षात? म्हणून इथे आपण काय केलं, 2 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 1 केलं. सो किती आलं 16 आणि इथे x मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 किती येणार x. सो 16 अपॉन x प्लसचं साईन पुढे ॲज इट इज. आता 1चा स्क्वेअर किती, 1चा स्क्वेअर 1च आणि xचा स्क्वेअर किती x स्क्वेअर. सो 1 अपॉन x स्क्वेअर. सो हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. आता याला आपण आणखी पुढे सॉल्व्ह करू शकतो का, नाही करू शकत, हो ना. म्हटल्यावर हेच आपले झाले फायनल आन्सर. सो पहा बरं हे आन्सर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, इथे थर्ड नंबरच्या. हे पहा 64 मायनस 16 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता इथे सुद्धा तेच आहेत बरं का नंबर्स, फक्त साईन बघा, इथे प्लस आहे इथे प्लस आहे, पण आपल्या आन्सरमध्ये कोणतं साईन आलेलं आहे, इथे सबट्रॅक्शन आहे, इथे ॲडिशनचं साईन आहे, हो ना. मग साईनकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे आणि त्यानुसारच तुमचे ऑप्शन चूज करायचे आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येणार आहे करेक्ट ऑप्शन. सो द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 64 मायनस 16 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. पहा किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14 mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर द एक्सपान्शन. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यांनी काय विचारलेले आहे, एक्सपान्शन फॉर्म दिलेला आहे. इथे m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14 mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर आणि हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे दिलेला तो खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या बायनॉमियलचा आहे असा क्वेश्चन आहे. आलं लक्षात? आता तुम्ही म्हणाल की हा तर टोटली उलटा क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सपान्शन फॉर्म दिलाय आणि मग कोणत्या बायनॉमियलचा एक्सपान्शन फॉर्म आहे असं विचारलंय. मग या क्वेश्चनचे आन्सर कसे फाइंड आउट करणार? 1 बाय 1 सगळे ऑप्शन्स ट्राय करून पाहणार का? पण त्यामध्ये तर खूप वेळ जाणार. मग इथे आपण थोडंसं डोकं लावू शकतो, थोडासा विचार करा. एक्सपान्शन फॉर्म कशा प्रकारे दिलेला आहे हे पहा, m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14 mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर. बरोबर. मग आता हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे तो या खाली दिलेल्या कोणत्या तरी बायनॉमियलच्या स्क्वेअरचा असणार आहे. बरोबर. फॉर्म्युलानुसार आपल्याला काय माहीत आहे, फॉर्म्युला कसे आहेत, a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. तर सेकंड फॉर्म्युला आपल्याला काय माहीत आहे, a मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे प्लस आणि मायनसचाच डिफरन्स आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं होतं. बरोबर. मग आता इथे जे साईन आहे ते प्लस साईन आहे म्हटल्यावर हा जो एक्सपान्शन फॉर्म आहे तो या फॉर्म्युलानुसार बनलेला आहे. बरोबर. मग हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे a स्क्वेअरच्या जागी काय आहे, m स्क्वेअर n स्क्वेअर, तर b स्क्वेअरच्या जागी काय आहे 49 p स्क्वेअर q स्क्वेअर. मग आता m स्क्वेअर n स्क्वेअर हे कशाचे स्क्वेअर असणार आहेत, तर m आणि n चे. बरोबर. मग इथे आपण राईट करू शकतो mn. बरोबर. त्यानंतर प्लसचं साईन. आता हे जे लास्ट प्रकार आहे बी स्क्वेअर, ओके नाही. मग बी स्क्वेअर म्हटल्यावर इथे काय आहे 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. 49 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 7चा. पी स्क्वेअर कशाचा स्क्वेअर असणार आहे, पीचा. क्यू स्क्वेअर कशाचा स्क्वेअर असणार आहे, क्यूचा. सो इथे काय येणार 7pq. हे पहा 7pq. सो आले आपले आन्सर. कुठे आहे हे ऑप्शन, mn प्लस 7pq द होल स्क्वेअर. हे पहा mn प्लस 7pq. आता इथे स्क्वेअर दिलेला नाहीये पण या बायनॉमियलच्या स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म आहे, हो ना. आता आपण आपले आन्सर क्रॉस चेक सुद्धा करून पाहू शकतो. हे पहा अशा प्रकारे. चला mn प्लस 7pq
द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आणि इथे a ची काय व्हॅल्यू दिलेली आहे? a ची आपण घेतलेली आहे mn, b ची काय व्हॅल्यू घेतलेली आहे? 7pq. वी नो दॅट. आपल्याला फॉर्म्युला हा माहित आहे. चला फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो a स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? mn द होल स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. a ची काय व्हॅल्यू आहे? mn. बरोबर. b ची काय व्हॅल्यू आहे? 7pq. त्यानंतर b स्क्वेअर. बरोबर. b ची काय व्हॅल्यू आहे? 7pq. सो प्लस 7pq द होल स्क्वेअर. आता इथे mn द होल स्क्वेअर म्हणजे काय आहे? m स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय n स्क्वेअर. हो ना. सो m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 2mn मल्टिप्लाइड बाय 7pq. आता इथे 2 आहे, इथे 7 आहे, यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 2 7 जार 14. बरोबर. आणि त्यानंतर काय राहिलं? mnpq. सो 14 mnpq प्लस 7pq आणि त्यांचा स्क्वेअर आहे. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 7चा पण आहे, पीचा पण आहे आणि क्यूचा पण आहे. हो ना. म्हटल्यावर 7चा काय स्क्वेअर आहे? 7चा स्क्वेअर आहे 49. आता इथे आपण या स्टेपमध्ये 7 स्क्वेअर अशा प्रकारे राईट करून घेऊयात. मग पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. सो इथे हे आपण ॲज इट इज राईट करून घेतलं. 7चा काय स्क्वेअर आहे? 49. पीचा काय स्क्वेअर? पी स्क्वेअर. क्यूचा स्क्वेअर? क्यू स्क्वेअर. सो हे पहा, हाच सेम एक्सपान्शन फॉर्म आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14 mnpq प्लस 49 p स्क्वेअर क्यू स्क्वेअर. आले का आपले आन्सर? कोणते आहे आन्सर करेक्ट? इथे कोणते ऑप्शन करेक्ट येणार आहे? mn प्लस 7pq. 4th नंबरचे ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता इथे खाली क्वेश्चन पाहून तुम्ही म्हणाल की किती इझी आहे. या आधीच्या क्लासेसमध्ये आम्ही खूप इझिली स्क्वेअर्स फाइंड आउट करत होतो. हो की नाही. इथे फर्स्टमध्ये आपल्याला विचारलेले आहे 997चा स्क्वेअर, नंतर विचारलंय 102चा स्क्वेअर, 97चा स्क्वेअर, 1005चा स्क्वेअर. आपण काय करतो? स्क्वेअर फाइंड आउट करायचं म्हटलं की त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. आता इथे 997चा स्क्वेअर आपण किती इझिली फाइंड आउट केला. हो की नाही. हा स्क्वेअर करेक्ट आहे. 997चा हा स्क्वेअर अगदी बरोबर आहे. पण एक्झाममध्ये तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चनचं अशा प्रकारे आन्सर राईट कराल तर तुम्हाला टीचर रॉंग देतील आणि 0 अंडा मार्क मिळेल. मग कसं सॉल्व्ह करणार या क्वेश्चनला? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे? यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. इथे एक्सपान्शन फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. काय यूज करायला सांगितले आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी? एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायला सांगितलेला आहे आणि मग व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. आलं लक्षात? हा जो स्क्वेअर आहे 997चा तो करेक्टच आहे, पण तो आपल्याला कसा फाइंड आउट करायचा आहे? फॉर्म्युला यूज करून, एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून. चला तर मग पाहूयात कसं सॉल्व्ह करणार. हे पहा, आता इथे 997 हा जो नंबर आहे तो कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे? इझी नंबर सांगा मला. कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे? तुम्ही मला म्हणाल 996चा, 998चा. पण नियरेस्ट नंबर असा सांगायचा आहे की ज्याचा स्क्वेअर तुम्हाला खूप इझिली करता येईल. आता इथे 997चा नियरेस्ट नंबर 1000 जर आपण घेतला तर 1000चा स्क्वेअर आपण खूप इझिली करू शकतो. हो की नाही. तितक्याच इझिली आपण 996चा करू शकतो का? 998चा करू शकतो का? नाही. हे पहा, 1000चा स्क्वेअर किती इझिली करू शकतो आपण? 1000 मल्टिप्लाइड बाय 1000. हे पहा अशा प्रकारे. आणि आता इथले 3 झिरोज, इथले 3 झिरोज घ्यायचे आणि त्यांच्या पुढे 1 लावून टाकायचा. झाला स्क्वेअर 1000चा. किती इझी आहे. मग इतक्या इझिली आपण 996चा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो का? नाही. 996चा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल त्या नंबरला त्याच नंबरने आणि मग पूर्ण रामायण पुढे खाली 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 सॉल्व्ह करत जावं लागणार. हो ना. इतक्या सोप्या पद्धतीने आपण नाही सॉल्व्ह करू शकत. म्हणून काय करायचं आहे? नियरेस्ट नंबर असा घ्यायचा आहे की ज्याचा स्क्वेअर आपण खूप इझिली फाइंड आउट करू शकतो. सो 1000 आपण इथे घेतला. बरोबर. मग आता इथे पुढे चला.
कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करणार हे पहा. आता इथे जर आपण हा जो नंबर आहे फर्स्ट नंबर 997 त्याचा स्क्वेअर, याला 997ला नियरेस्ट नंबर कोणता आहे 1000. 1000 मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला काय आन्सर मिळणार 997 की नाही. मग याला 997ला आपण अशा प्रकारे पण राईट करू शकतो ना 1000 मायनस 3 ब्रॅकेट देऊन त्याचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे 997 स्क्वेअर म्हणजेच 1000 मायनस 3चा स्क्वेअर, सेमच झालं हो ना. आता आपण एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करू शकतो की नाही. हां हे पहा, आता एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता यूज करणार, इथे सबट्रॅक्शन आहे की नाही, मायनस साईन आहे म्हटल्यावर a मायनस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो काय आहे हा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला आता इथे आपल्याला व्हॅल्यूज माहीत आहे, बरोबर. a च्या जागी आपण 1000 घेणार आणि b च्या जागी 3 घेणार. सो हिअर a इज इक्वल टू 1000 अँड b इज इक्वल टू 3. चला फॉर्म्युलामध्ये आपण राईट करून घेऊयात या व्हॅल्यूज. सो a स्क्वेअर म्हणजेच आपल्याला कोणता स्क्वेअर घ्यावा लागेल 1000चा, मायनस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार, a च्या जागी राईट करणार 1000, b च्या जागी राईट करणार 3, प्लसचं साईन हे जे आहे ॲज इट इज इथे राईट करणार, b चा स्क्वेअर, b च्या जागी काय राईट करायचंय 3, सो 3 स्क्वेअर. चला आता इथे 1000चा स्क्वेअर काय येणार, काय आहे इथे आलेला 10 लाख. सो 10 लाख इथे आपण खाली राईट करून घेऊयात. त्यानंतर मायनसचे साईन, आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 3 आहे हो ना. सो इथे 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3चा स्क्वेअर 9 झाले. सगळे ब्रॅकेट्स आपले रिमूव्ह करून झाले. आता सॉल्व्ह करूयात. सो 10 लाख ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात आणि इथे मल्टिप्लिकेशन करूयात, मायनसचे साईन पण देऊन घेऊयात. 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती झाले 2 3 जार 6 आणि 1000 मल्टिप्लाइड बाय 6 आपण केले तर काय येतं 1000 6 जार 6000. सो इथे 6000 राईट करून घेऊयात प्लस 9 ॲज इट इज. 10 लाखमधून 6000 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात आपल्याला हे पहा. अशा प्रकारे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 9,94,000. आता पुढे काय आहे प्लस 9 आहे. सो 9,94,000 मध्ये प्लस 9 केले तर आपल्याला काय आन्सर मिळणार 9,94,009. चला आन्सर राईट करूयात 9,94,009 झाले आपले आन्सर या क्वेश्चनचे. सो काय आला 997चा स्क्वेअर 9,94,009. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट आहे 102 स्क्वेअर. आता 102 हा कोणत्या नंबरच्या नियरेस्ट नंबर आहे तर 100च्या हो ना. मग याला 102ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो 100 प्लस 2. चला मग राईट करूयात 100 प्लस 2 आणि त्याचा स्क्वेअर द होल स्क्वेअर. सो फॉर्म्युला काय येणार इथे a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे a इज इक्वल टू आहे 100 आणि b इज इक्वल टू काय आहे 2. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो a स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 100 स्क्वेअर प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार, a च्या जागी a ची व्हॅल्यू जी की आहे 100, b च्या जागी b ची व्हॅल्यू जी आहे 2. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर आहे बी स्क्वेअर, बी च्या जागी बी ची व्हॅल्यू सो 2 स्क्वेअर. त्यानंतर 100चा स्क्वेअर काय येतो 100चा स्क्वेअर. आता इथे 100चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर काय करणार इथे 2 झिरोज आहेत ना, मग हे झिरोज डबल करायचे. 2च्या ऐवजी किती झिरोज येणार 4 झिरोज आणि 1 ॲज इट इज. सो काय येणार 1 वर 4 झिरोज प्लस आता इथे हे ब्रॅकेट्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. सो मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात सगळीकडे. प्लस 2चा स्क्वेअर किती 4. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात इथे. सो 10,000 ॲज इट इज येणार इथे प्लसचं साईन ॲज इट इज. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती झाले 2 2 जार 4 आणि 100 4 जार किती 400. इथे राईट करूयात 400 प्लस 4 काय येणार आन्सर 10,000 प्लस 400 प्लस 4 किती येणार 10,404. सो या क्वेश्चनचे आन्सर काय झाले 102चा स्क्वेअर काय 10,404. पहा किती इझी आहे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यूज फाइंड आउट करणं. चला नेक्स्ट पाहूयात.
3 नंबरला दिलेले आहे 97 स्क्वेअर. आता 97 हा सुद्धा 100च्या जवळचा नंबर आहे. सो 100मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केले तर 97 येतं. मग 97 स्क्वेअरलाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो की नाही, 100 - 3 द होल स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे म्हटल्यावर कोणता फॉर्म्युला यूज करणार, a - b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथे a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे 100 आणि b ची काय झालेली आहे 3. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात फॉर्म्युलामध्ये. सो इज इक्वल टू a स्क्वेअर म्हणजेच काय येणार 100 स्क्वेअर मायनस 2ab मधील 2 ॲज इट इज. a ची काय व्हॅल्यू आहे 100, सो ॲज इट इज राईट करूयात. b ची काय व्हॅल्यू आहे 3, राईट करा 3 प्लसचं साईन ॲज इट इज येणार. त्यानंतर b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 3 म्हटल्यावर इथे येणार 3चा स्क्वेअर. आता इथे आपल्याला सगळे ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे आहेत म्हणून आता इथे आपण काय करूयात, 100चा स्क्वेअर काय आहे, 100चा स्क्वेअर काय येणार, आपण आधीच पाहिलं ना इथे 2 झिरोज आहेत म्हणजे झिरोज डबल करायचे. किती झिरोज होणार 4 आणि त्याच्या आधी काय लागणार 1. सो 1 वर 4 झिरोज म्हणजेच किती 10,000 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3चा स्क्वेअर किती 9. चला आता इथे काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार. सो 10,000 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 3, 2 3 जार 6 आणि 100 6 जार 600 प्लस 9. 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात हे पहा. 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर 9,400 येतात. आता हे तुम्ही मेंटली सुद्धा सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळी करण्याची गरज नाहीये. जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर तुम्ही इझिली सांगू शकता की 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतात. मेंटली सॉल्व्ह करण्याचा क्वेश्चन आहे हा. सो 9,400 प्लस किती आहे 9 आहे. सो 9,400 प्लस 9 किती येणार 9,409. हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. चला फोर्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 1005 स्क्वेअर. आता 1005 हा कोणाचा नियरेस्ट नंबर आहे तर 1000च्या, हो की नाही. जर 1005 स्क्वेअरला आपण 1000 प्लस 5 द होल स्क्वेअर केलं तरी अर्थ हा सेमच असतो. मग आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, a प्लस बी द होल स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. इथे a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे 1000 आणि b ची काय व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू आहे 5. सो इथे राईट करूयात. हिअर a इज इक्वल टू 1000 अँड b इज इक्वल टू 5. चला आता फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a चा स्क्वेअर म्हणजेच कशाचा स्क्वेअर, a ची काय व्हॅल्यू आहे 1000 ना. सो इथे 1000चा स्क्वेअर प्लस 2ab मधील 2 ॲज इट इज राईट करणार. a च्या जागी राईट करणार 1000, b च्या जागी राईट करणार 5. त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज आणि b स्क्वेअर, b च्या जागी राईट करणार 5. सो 5चा स्क्वेअर. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. 1000चा स्क्वेअर काय येणार, आता इथे जितके झिरोज आहेत ते डबल करायचे. आता इथे 3 झिरोज आहेत की नाही 1 2 3. मग 3च्या डबल किती झिरोज 6 झिरोज. 6 झिरोज राईट करायचे आणि त्याच्या आधी 1 राईट करायचा. सो किती होणार 10 लाख. हे पहा अशा प्रकारे प्लसचा साईन ॲज इट इज. आता इथे मल्टिप्लिकेशनचा साईन देऊन घेऊयात. 2 मल्टिप्लाइड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 5चा स्क्वेअर किती 25. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. 10 लाख ॲज इट इज इथे खाली राईट करणार. प्लसचं साईन ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 5 जार किती 2 5 जार 10 आणि 1000 10 जार किती होणार. हा जो 10 आहे तो फक्त इथे वरती लावून द्यायचा. किती होणार मग 10,000 हो ना. चला 10,000 इथे राईट करून घेऊयात. प्लस हे 25. 10 लाख प्लस 10,000 प्लस 25 किती झालं 10 लाख 10,000 25. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 50 सॉल्व्ह करून झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.